बेंगलोर येथील केंपेगौडा विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जाते. या विमानतळावर रामकृष्ण आणि रमेश हे दोघेजण सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत. दोघेही एकत्र काम करत असल्याने दोघांची चांगली मैत्री होती. त्यातच त्या दोघांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे ते दारू पिण्यासाठी नेहमी एकत्र येत असत. दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. रामकृष्ण हा रमेश घरी नसतानाही त्याच्या घरी येत जात होता. त्याला रमेशची बायको शालिनी आवडत होती. शालिनी दिसायला देखणी असल्याने कोणाच्याही नजरेत भरत होती. त्यामुळे तो नेहमी रमेशच्या घरी येण्याची संधी शोधत असे. त्यातूनच मग त्या दोघांची दारू मटणाची पार्टी रमेशच्या घरी होऊ लागली. रामकृष्ण दारू मटणाचा खर्च करत असे तर रमेशच्या घरात ते प्यायला बसत असे. त्यांचे जेवण रमेशची बायको बनवून देत असे. तिथे जेवणच रामेश्वर घरी जात होता. जेवताना रामेश्वर शालिनीच्या जेवणाचे कौतुक करत होता. "वहिनी, तुमच्या हाताला काय चव आहे, तुम्ही खूपच स्वादिष्ट जेवण बनवता," असे तो म्हणत होता. तेव्हा ती लाजून हसायची. त्याच्या कौतुकाने ती खुश व्हायची. "रमेश नशिबवान आहे, त्याला तुमच्यासारखी बायको मिळाली," असंही तो म्हणायचा. त्याच्या या बोलण्याने रमेशलाही बायकोचे कौतुक वाटत होते. पण रामेश्वरच्या मनात काय खेळ चालला आहे याची जाणीव रमेशला नव्हती. हळूहळू शालिनीच्या लक्षात काही गोष्टी येत होत्या. आपल्या नवऱ्याचा मित्र आपल्यावर फिदा आहे, तो आपल्यावर जाळी टाकू पाहत आहे हे लक्षात आले तशी ती शारली. ती आता रामेश्वरकडे जास्त लक्ष देऊ लागली. रमेश आणि शालिनीचा संसार सुखाने सुरू होता. दोघेही तरुण असल्याने रात्रीही मजेत रंगत होत्या. पण लग्नाला 5 वर्ष झाले तरी त्यांना मूलबाळ नव्हते. हे एक दुःख त्या दोघांनाही होते. आज ना उद्या मूल होईल या आशेवर ते दोघे जगत होते. आपल्याला कधी मूल होईल या विचाराने ती कधी कधी नाराज व्हायची. तर रामेश्वर काळवेळ न बघता कधीही तिच्या घरी येत होता. रमेश घरी नाही हे माहीत असतानाही तो हमखास यायचा आणि तिच्यासोबत बोलत बसायचा. तिलाही तो आवडू लागला होता. दोघांच्याही नजरेची भाषा नजरेला कळत होती. पण पुढचे पाऊल कोण टाकणार हे महत्त्वाचे होते. तो वारंवार चक्रा मारत होता, तिच्याशी लगट करत होता. तिने चहा दिला तर तिची स्तुती करत होता. एकदा तो तिला म्हणाला, "वहिनी, तुमच्या हाताला काही वेगळीच चव आहे. तुमच्या हातात चहा नाही पिला तर मला करमतच नाही." तेव्हा ती म्हणाली, "हो का? मग यायचे ना. मी नाही कधी म्हणले का तुम्हाला?" तो म्हणला, "बरे नाही ना वाटत तुम्हाला त्रास द्यायला." तेव्हा ती म्हणली, "त्रास कसला त्यात? तुम्ही माझे दिरच आहात की." तेव्हा तो म्हणला, "खरे सांगू का वहिनी, मला तुमच्यासारखीच बायको मिळायला हवी होती." "असे का म्हणता? तुमची बायको पण चांगली आहे की." "नाही हो, तुमच्या पायाची पण तिला सर नाही. तुम्ही खूप मस्त आहात." "भाऊजी, असे काय बोलता? काय झाले तुम्हाला?" "वहिनी, मला तुम्ही खूप आवडता. रमेशऐवजी मी तुमचा नवरा हवा होतो असे वाटते. मी तुम्हाला काही कमी पडू दिलं नसतं." असं बोलता बोलता तो तिच्या अगदी जवळ आला. ती संकोचली पण त्याचा संयम संपला होता. त्याने तिला गच्च मिठीत घेतले. त्याच्या राखट स्पर्शाने तिची उत्तेजना वाढली. दोघांच्याही मनात वासनेची आग भडकल्याने पुढचा खेळ सुरू होण्यास वेळ लागला नाही. पाहता पाहता ते काम क्रीडेत रंगून गेले. त्याने तिला जोरदार समागमाने आनंदित केले. तिलाही त्याची चटक लागली. हा खेळ मग ते वारंवार खेळू लागले. रामकृष्ण हा तिला काय पाहिजे काय नको ते पाहत होता. तिने हळूहळू नवरा रमेश याला किंमत देणेच कमी केले. आपल्या घराकडे आपला मित्र वारंवार येतो. आपली बायको त्याच्याशी बोलत बसते. आपण असतानाही ती आपल्यापेक्षा आपल्या मित्राकडे जास्त लक्ष देते. त्याच्याशी हसत खेळत बोलते. हे रमेशला खटकू लागले. तो तिच्यावर पाळत ठेवू लागला. दरम्यान आजूबाजूच्या लोकांकडून रामेश्वर आणि शालिनी यांच्यात काहीतरी संबंध असल्याची कुजबूज त्याच्या कानावर गेली. त्यामुळे तो जास्त संशयी बनला. तो काही ना काही कारण काढून तिच्याशी वाद घालू लागला. शिवीगाळ करू लागला. काही वेळा तिला मारहाणही करू लागला. तसे तिने तोंड सोडले. ती त्याला प्रत्युत्तर देऊ लागली. तसेच रामकृष्णही त्याला समजावून सांगत होता. बायकोला कशाला त्रास देतोस असे विचारत होता. त्यामुळे रामेश्वर सोबतही रमेशचे भांडण होऊ लागले. "तू माझ्या घरी यायचे नाही, माझ्या बायकोशी बोलायचे नाही," असे रमेशने धमकावले. पण तरीही रामकृष्ण चोरी चुपे येतच होता.
आणि रमेशच्या बायकोसोबत शरीर संबंध करतच होता. एकदा अचानक दुपारच्या सुमारास रमेश दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. दारात एका पुरुषाची चप्पल होती. त्याने पत्नी शालिनीला हाक मारायला सुरुवात केली, परंतु आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने मागील बाजूच्या खिडकीजवळ गेला आणि त्याने आत पाहिले. तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याची बायको आणि मित्र रामकृष्ण दोघेही नग्न अवस्थेत कामक्रीडा करत होते. ते दोघे इतके बेफाम होऊन सुख भोगत होते की त्याने मारलेल्या हाका त्या दोघांच्याही कानावर पडलेल्या नव्हत्या. ते आपल्याच नादात संभोग करत होते. हे पाहून रमेशने आरडाओरड करायला सुरुवात केली आणि ते दोघे सावध झाले. कसेबसे कपडे अंगावर चढवत तिने दरवाजा उघडला. तसा संतापलेला रमेश रामकृष्णच्या अंगावर धावून गेला. तो त्याला मारहाण करू लागला. तेव्हा शालिनी आडवी झाली. तिने पती रमेशच्या तडाख्यातून प्रियकर रामकृष्णाची सुटका केली. पळून जाता जाता रामकृष्णाने त्याला डिवचले. मी तुझ्या बायकोला ठेवून घेतली आहे, ती माझी आहे, तुला काय करायचे ते कर, असे म्हणून तो पळून गेला. या सगळ्या प्रकाराने रमेशचा पाराच वाढला. त्याने पत्नीला झोडपून काढले तरी त्याचा राग शांत झाला नाही. तो तसाच बाहेर पडला. दारू अड्ड्यावर जाऊन दारू ठुसत बसला. कितीही सांगितले तरी रामेश्वर आपल्या बायकोचा नाच सोडायला तयार नाही. त्याला कायमचा धडा शिकवला पाहिजे असा विचार रमेशच्या डोक्यात फिरू लागला. तो जिवंत राहिला नाही तर तिलाही गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही हे त्याने मनोमन ताडले. या विचारातून त्याने रामकृष्णाला कुठे आणि कसे मारायचे याचा पूर्ण प्लॅन केला. ते दोघेही कॅम्प गोडा विमानतळावर सफाई कामगार असल्याने त्या विमानतळाची संपूर्ण माहिती रमेशला होती. विमानतळावर साधी पिनही न्यायला परवानगी नाही. मग आपण रामकृष्णाला मारण्यासाठी आपले हत्यार कसे काय नेऊ शकतो याचा तो विचार करू लागला. तेव्हा त्याने एक शक्कल लढवली. विमानतळावरील कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी बसची सेवा असते. त्या बसमध्ये बसून गेले तर कामगारासोबतचे सामान स्कॅन होत नाही हे त्याला माहीत होते. घटनेच्या दिवशी रामकृष्ण याची ड्युटी दुपारनंतरच आहे हे त्याला माहीत होते. तो आता कुठे असेल याचीही त्याला कल्पना आली होती. कर्मचाऱ्यांना आत नेण्यासाठी बस आली. रमेश त्या बसमध्ये बसला तेव्हा त्याच्याकडे एक बॅग होती. त्या बॅगेत त्याने एक धारदार कुऱ्हाड लपवून ठेवली होती. ती कुऱ्हाड त्याने बसमधून उतरून एका ठिकाणी कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने लपवून ठेवली. तो विमानतळावरील कर्मचारी असल्याने त्याच्या अंगावर गणवेश आणि ओळखपत्र होते. त्यामुळे तिथे वावरताना त्याला कुणी विचारले नाही. त्यावेळी ड्युटी संपून रामकृष्ण हा टर्मिनल 1 मधील अरावलमध्ये आला होता. त्यावेळी तिथे टॉयलेटमध्ये लपून बसलेल्या रमेशने त्याच्या डोक्यावर आणि खांद्यावर कुऱ्हाडीने जबर वार केले. त्या सरशी रामकृष्ण रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. एवढ्यावरच रमेश गप्प बसला नाही. त्याने आणखी 2-3 वेळा त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. रक्ताचे शिंतोडे रमेशच्या शर्टावर उडाले. रामकृष्णाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कॅम्पेगौंडा विमानतळावर खळबळ उडाली. या घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना समजताच तेही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत विमानतळावरील सिक्युरिटी गार्डनी रमेशला घेरले. त्याला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी विमानतळावरील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी रमेशला ताब्यात घेतले. त्याला पोलीस स्टेशनला आणून पोलीस चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितले की मयत रामकृष्ण आणि माझ्या बायकोचे संबंध होते. ते दोघेही मला रंग्यात सापडले होते. तरीही मी त्या दोघांना एकमेकांचा नाट सोडायला सांगितले, परंतु रामकृष्ण माझ्या बायकोचा नाट सोडायला तयार नव्हता. म्हणून मी रागाच्या भरात त्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. त्याने गुन्हा कबूल केल्याने या घटनेची फिर्याद रामकृष्ण याच्या पत्नीकडून घेतली. तिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रामकृष्ण वय 42 याच्या खून प्रकरणी रमेश वय 30 याच्या विरोधात IPC कलम 102 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.